या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यांमध्ये हे सर्व जे पदाधिकारी आहेत, भाजपचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी मुंबई विभागीय काँग्रेस समिती राजीव गांधी भवन हे कार्यालय आहे, या कार्यालयाची तोडफोड करण्याचं सध्या त्यांच्याकडून काम केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जोरदार घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहे। युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भाजप युवा मोर्चाचे तेजिंदर तिवाना यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। तेजिंदर जी आपण सगळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतो की हे आंदोलन काँग्रेस आघाडीच्या बाहेर केलं जात आहे। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते केले जाते आणि राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुद्धा होताना पाहायला मिळते आहे। एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा यांनी जी काही टिप्पणी केलेली होती त्यावरून इंडिया आघाडी पूर्णपणे आक्रमक झालेली होती आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जाते। कांग्रेस ने हमेशा ही संविधान का अपमान किया है, देश में आपातकाल लगाकर और बाबा साहेब अम्बेडकर को चुनाव हराकर नेहरू जी ने, बाबा साहेब अम्बेडकर जी ने इस्तीफा दिया तो उनका अपमान किया। कांग्रेस पार्टी हमेशा ही अम्बेडकर जी का अपमान करती है। कांग्रेस पार्टी हमेशा ही बाबा साहेब अम्बेडकर जी का अपमान करती है और लोगों को गुमराह करके संविधान का अपमान करती है। मुंबईमध्ये हा मोठा राडा झालेला आहे। भाजप युवा मोर्चाचे हे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयामध्ये घुसले। अम्बेडकर जी का अपमान किया है और लोगों को झूठ सगळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांकडून आता लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। आपण पाहतो की पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातो। या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज जो आहे तो करण्यात येतो आहे। भाजपचे अनेक पदाधिकारी युवा मोर्चाचे खास करून या ठिकाणी पोहोचलेले होते आणि आता पोलिसांकडून लाठीचार्जची भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली आहे। काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येतोय। आपण पाहतो की सगळ्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड जी आहे ती केलेली आहे। काळीशाही फेकण्याबरोबरच दगड सुद्धा काँग्रेस कार्यालयावरती फेकण्यात आलेले होते आणि आता आपण पाहतो की या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा अतोनात प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला। मात्र सगळे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले होते आणि आपण पाहतोय आता या सगळ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलंय, त्यांना हळूहळू बाहेर काढलं जात आहे। मात्र काँग्रेस कार्यालयाची तोडफोड भाजप युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे। डॉक्टर बाबासाहेब